दिनांक 25 नोव्हेंबरपासून सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित 63वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सन 2024-25 माऊली सभागृह अहिल्यानगर येथे पार पडली असून सदर हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये आत्मा मालिकच्या शिक्षकांचा सहभाग होता। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण या संस्थेनं जन पळभर म्हणतील टिंब टिंब या नाटकाचा प्रयोग सादर केला। सदर नाटकामध्ये संस्थेतील विविध विभागातील कर्मचारी बंधू भगिनी यांचा सहभाग होता। या सर्व हौशी कलाकारांसाठी पर्वणी असलेली ही स्पर्धा अत्यंत जल्लोषात संपन्न झाली आहे। सदर 2 अंकी नाटकाचे लेखक श्री अभय जनार्दन पैर असून सदर नाटकाचे दिग्दर्शन आत्मदर्शन बागडे सर दिलीप सकपाळ सर यांनी केलं। या नाट्य निर्मितीचे निर्माता आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब असून सहनिर्माता सुधाकरजी मलिक सर तसेच कार्यकारी निर्माते म्हणून साईनाथ उर्पे सर यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे। सदर नाटकासाठी नैपथ्य ज्ञानेश्वर पर्वत, वेशभूषा गणेश जाधव, रंगभूषा चंद्रकांत सौंदाने, प्रकाश योजना विनोद गरुड आणि संगीत श्री संजय सूर्यवंशी यांनी दिलंय। नाटकामध्ये कलाकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली ती वसंत नारद सर, दीपाली निळे, अक्षय कंद्रे, समाधान बागले, ऐश्वर्या बंग, संध्या तेलोरे, राहुल राऊत, वैभव सोमासे, गणेश महाराज सूर्यवंशी, अमोल कुलकर्णी, मकरंद पाटील, समाधान चव्हाण, शुभम कोळी, कृष्णा नरोडे, प्रसाद सोनवणे, अक्षय वैराळ, सार्थक वायकर, स्वरूप आडणे, विकास चव्हाण तर विद्यार्थी हौशी कलाकार म्हणून वैष्णवी काळे, श्रेया धुमाळ, मुग्धा शिंदे, ऋतुजा गोंधाळ आणि भावना पावरा यांनी आपल्या भूमिका पार पाडल्या। तर रंगमंच व्यवस्था राजश्री राशेणकर, माई जाधव, ऋषिकेश खरे, सुमित मोरे यांनी पाहिली आहे। तर या नाट्य निर्मितीच्या प्रक्रियेसाठी संस्थेच्या विविध विभागांची मोलाची मदत लाभली असून नाटकाच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व कलाकारांचं परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप कौतुक केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।